महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। एसीचे पैसे पण प्रवास घामाघूम। श्रीवर्धन ते पुणे शिवशाही बस सेवेबाबत प्रवाशांचा संताप आता उफाळून आला आहे। काल रविवारी 10 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजता श्रीवर्धनहून स्वारगेट पुण्याकडे निघालेली शिवशाही बस क्रमांक MH06 BW 3429 ही अत्यंत खराब अवस्थेत असल्याची धक्कादायक तक्रार महाराष्ट्र सुपरफास्ट यूट्यूब चॅनेलसाठी प्रतिक्रिया बागमांडला आणि हारेश्वर येथील प्रवासी जगदीश पाडलेकर, श्रीमती भोसले मॅडम आणि अनेकांनी व्यक्त केली। सायंकाळी 7:40ला पुण्यात पोहोचणारी बस तब्बल रात्री 10-20 वाजता पोहोचली। त्यात भर म्हणजे संपूर्ण प्रवासात एसी बंद, उन्हाच्या तीव्र उकाड्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना अक्षरशः घामाघूम होऊन प्रवास करावा लागला। बसमधील स्वच्छतेचीही गंभीर समस्या समोर आली असून शिवशाही नावाला साजेशी कोणतीही सुविधा नसल्याचा असा आरोप प्रवाशांनी केला आहे। संतप्त महिला प्रवाशांनी थेट सवाल केला आहे की छत्रपती शिवरायांचे नाव वापरून पैसे घेतले जातात, पण सुविधा कुठे आहेत? प्रवाशांनी श्रीवर्धन डेपोशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचेही आरोप करण्यात आले आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून श्रीवर्धन आगाराच्या लांब पल्ल्याच्या बस सेवेबाबत सातत्याने तक्रारी होत असतानाही प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे। आता प्रश्न एकच, प्रवाशांची सेवा की प्रवाशांची लूट? कमेंट्स करून तुम्ही तुमचं मत नक्की सांगा। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। डेपोमध्ये कॉल केले तर कॉल उचलत नाही आहेत, कॉल कट करतात आणि कॉलवर बोलताना सांगतात की गाडी आजच अशी सोडली गेली, पण जर अशी गाडी असेल तर सोडूच नका ना, दुसरी गाडी अवेलेबल करा। आणि प्रवाशांना भरपूर त्रास झालाय, दरवेळेस असाच त्रास होतो। शिवशाही नावाला पूर्ण त्यांनी खराब करून टाकलंय। शिवाजी महाराजांच्या नावाने गाडी चालू आहे, पण काही अर्थ नाहीये। गाडीत पूर्ण सगळ्या गाडीत प्रॉब्लेम आहेत शिवशाहीमध्ये। नमस्कार, मी श्रीवर्धन पुणे बसमधून शिवशाही ट्रॅव्हल्समधून प्रवास करते, पण त्या बसचे काहीही फॅसिलिटी नाहीये। एसी बंद आहे, अजून घाटातच गाडी आहे, मुळशीला इथं पण पोहोचले नाही। पुढे प्रवास करणारी लोक पुण्यावरून कशी पुढे जाणार? शिवशाही मधून पहिलाच प्रवास आहे माझा आणि ही स्वच्छता बघा शिवशाहीची। आणि एसी गाडी आहे, नावाला एसी आहे, एसी अजिबात चालत नाहीये। विशेष म्हणजे त्या एसीचे सगळे हे बटन दाखवा आणि गाडीचं स्पीड इतकं आहे की 2:30ला निघालेली गाडी आता वाजले 7:30 9 वाजतापर्यंत तरी पोहोचेल। पुढे लोकांनी प्रवास कसा करायचा? 10-10:30 वाजतील पुण्याला पोहोचण्यासाठी। तिथून पुढे लोकांनी लहान मुलं आहेत आमच्या बरोबर, अजून म्हातारी माणसं आहेत, त्यांनी कसं काय ते मॅनेज करायचं? काका हॅलो नमस्कार। आम्ही श्रीवर्धन स्वारगेटचा प्रवास करत आहोत। या जेवढ्या शिवशाही श्रीवर्धन डेपोला सगळ्या याच अवस्था आहे शिवशाहींची। परवा पण मी जेव्हा पुणे ते श्रीवर्धन आलो तेव्हा पण हीच अवस्था होती। एसी लहान लहान मुलं, लेडीज याच्यातून प्रवास करतात, वयस्कर लोक आहेत, पण 80% एसी जवळजवळ त्यांचं चालत नाहीये। तिथे पण कंप्लेंट हेल्पलाईन नंबरला प्रोत्साहन देत नाहीत। हेल्पलाईन नंबरला फोन केला तर ते म्हणतात आमच्या डेपोची गाडी नाहीये। मग आम्ही तक्रार करायची कुणाकडे? की फक्त पॅसेंजरने त्रासच भोगायचा आहे? साहेब कधी जायचं आम्ही पुण्यात घरी? पुढे जायचं आम्हाला खडकवासला का? गाडी भेटेल का? कारण नेमकं बोला काय गाडी? गाडी एसी चालू नाही, काय नाही, गाडी पळत नाही, काय नाही। अहो 7:30 टायमिंग आहे साहेब स्वारगेट डेपोचा। रिझर्वेशन आहे माझं। तुम्ही तुमचा विचार करायला पाहिजे ना सगळ्यांचा।